गाइस, कसे आहात तुम्ही? नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही विचार करत असाल की मी ऑलरेडी साडी घालून ब्लॉग का काढते आहे. सो आजचा ब्लॉग आमचा सगळ्या गावच्या टेम्पल्समध्येच आहे. जो आम्ही सगळे चाललो आहे आमच्या गावच्या टेम्पल्सला. आज तो मी रेडी होते आणि तुम्हाला परत भेटते. आमची गाडी सुद्धा आली पण आम्हीच अजून रेडी नव्हतो. ती पण अजून रेडी होते. माझी आजी आई ती पण रेडी होते. आमची गाडी आली. ड्रायव्हर गाडी नीट लाव. आमची गाडी आली पण आम्हीच अजून रेडी नव्हतो. 5 मिनिटात. एक ड्रायव्हर आहे आणि एक क्लीनर आहे. त्या दोन्ही गाडी साफ करतात दोघं. म्हणजे आम्ही नीट बसू शकतो ना म्हणून. आता मी रेडी सुद्धा झालेली आहे. मस्त वाटतं ना माझी साडी आणि माझं मेकअप पण एकदम मिनिमल आहे. आता आम्ही जातो इकडनं गाडीत बसतो आणि बघू आता पहिला देऊळ कुठलं आहे आणि मग त्यानंतर आम्ही लोक हरिहरेश्वरला पण जाणार आहे. आमच्या इकडनं जवळच आहे सगळं ना म्हणून हरिहरेश्वर 2 तासावरती. आता जातो आणि तुम्हाला गाडीत भेटते नाही का. तो गाडीवाल्याला कळला की गाडी कशी चालू. या बायकांची बघ काय संपतच. आम्हाला गाणी लावायला भेटतच नाही. ही माझी मम्मी आहे, हा माझा भाव आहे, हा माझा दुसरा भाव आहे, ही माझी आजी, ही माझी आजी, दोन्ही माझी आजी आणि पुढे बाबा आणि भाऊ. ड्रायव्हर बोलते त्याला तू. अरे गाडी साफ करते. हा देवीचं देऊळ आहे. म्हणजे आमच्या गाव देवीचं देऊळ आहे ते. इथे आमचं पहिलं स्थान आहे. गर्दी तर खूप जास्तच आहे आणि ऊन पण जास्त आहे. माझी आजी बोलते छान तू चप्पल काढून चाल. मी बोलली आयुष्यात कधीच नाही एवढ्या उन्हात मी गावाला चप्पल काढून चालू. मी नाही आलेली चालेल पण मी चप्पल काढून नाही चालणार. आता कुठे चाललं ते लोक मंदिरच्या पाठी गेलं. तिकडे मंदिर तिकडे नाही बघ इकडे चाललं काय माहिती बाई. आम्ही एवढ्या उन्हात चालतोय. किती लाईन आहे बघा. भरपूर गर्दी आहे इकडे. ते देऊळ आहे एवढंच आहे पण गर्दी किती आहे. आमचं पहिलं दर्शन होतं चिचबा देवीचं मंदिर. जे आमचं गावदेवी मंदिर आहे मेन. तिकडे सगळं 90 दिवस आपण सगळे इथे फिरतात. तर माझं दर्शन सुद्धा झालेलं आहे. मगाशी मला क्लिप घ्यायला भेटलं नाही बिकॉज मला नाव नव्हतं माहिती. सॉरी. पण आता नाव वाचलं तेव्हा मला माहिती पडलं. पण माझं दर्शन झालेलं आहे लगेच. माझी मम्मी अजून त्यात लाईन तुटली आहे. दर्शनाची लाईन वेगळी होती आणि नवसाची लाईन वेगळी. म्हणून मी पळाली त्या लाईन. आता झालं. आता मी तिथं आता आम्ही चाललो दुसऱ्या मंदिरात. दुसरं मंदिर एकदम लांब आहे. तिथे मंदिर आहे. थोड्या गल्ल्यातून जायला लागणार आहे. माझी साडी बी अटकते आहे साडीमध्ये. असं गल्लीतून जावं लागतंय. काय माहिती आम्हाला माहिती नाही. आरामात जरा थांबत माग बघत बी नाही. ऑल वुमेन्स इन साडी. बाय द वे ही मस्त वाटते ना साडी माझ्या. परत मी कितींदा पडेल पण खरंच चांगली. ओटी भरणं चालू आहे. यार तू मजाक आहे क्या? आम्ही आता चाललोय 3rd मंदिरात. कुठून चाललोय ते बघा. यांची कॉन्ट्रोवर्सी चालू आहे. रत्नागिरी असं आहे आणि कोकण तसं आहे. पण आमचं
ऊन बघा किती आहे. मस्त वाटतं जायला. ऐनची झाडं. ती माझी आजी, तिलाच रस्ते माहिती. तिथं विदाऊट चप्पल चालते त्याच्यात भरलेला उन्हात आम्हाला जमत नाही. सगळ्या शेतातून चाललोय, शेत पार करून चालत कारण की आम्हाला रस्त्यावरनं जायचं नव्हतं ना, शॉर्टकट होता. काय माहिती शॉर्टकट आहे, मला तर लॉंग कटच वाटतोय. तिथे मंदिर होतं, तिकडनं आलो, आता परत दुसऱ्या मंदिरात चाललोय. थकली मी उन्हात, मला ऊन अजिबात जमत नाही खरंच. आणि माझी टिकली उडते, अजिबात नाही ऊन जमत. ऊन असेल ना माझं तोंड असं ऑइली होतं, माझा मेकअप पण राहतो. शॉर्टकट बोलता बोलता अख्ख्या शेतातून राऊंड मारून फायनली मंदिरात पोचलो. थकली मी, आणि एवढं ऊन आहे ना, एवढं ऊन खरंच नाही जमत उन्हात. माझे भाव आधी पोचले माझ्या गाडीतून. आम्ही आलो आता दुसऱ्या लोकेशनवर, सॉरी दुसऱ्या मंदिरात आलो, जांभूळ गल्ली वडबलला. आमचे सगळे दर्शन झालेले आहेत. आता मी माझ्या आजीच्या माहेरी आली आहे. जबरदस्ती आम्हाला इथे घेऊन आली ती. झालं ते, तिकडनं आम्ही जाऊ जेवायला हॉटेलमध्ये, आणि तिकडनं डायरेक्ट घरी, आणि मग तिचं गावकर काढायचं आणि झोपायचं. आता तुम्हाला डायरेक्ट मी हॉटेलमध्ये भेटते. एवढी भूक लागली आहे, पण रस्त्यात भेटलाय ट्रॅफिक, सो आम्हाला थांबावं लागतं आता इथेच. माझा भाऊ भडकला, भरपूर ट्रॅफिक, भरपूर काही भाऊ पडत, भूक जाम लागलाय. हॅलो, या हॉटेलमध्ये जेवायला. आम्ही आलो आहे आईस्क्रीम खायला, सिद्धी आईस्क्रीममध्ये बोरलीला. आता इथं आईस्क्रीम खातो आणि घरी जातो, साडी बिडी चेंज करतो, त्यानंतर थोडा आराम करतो, आणि मग परत भेटतो तुम्हाला. आता मी पोचली आहे घरी फायनली. खूप थकलो आहे. आम्ही हरिहरला गेलो नाही कारण की खूप ऊन होतं आणि सगळ्यांचं डोकं दुखायला लागलेलं, म्हणून आम्ही जेवलो आणि घरी आलो. आता हे साडी काढते, ही टी शर्ट पॅन्ट घालते, त्यानंतर आम्ही गेलो तो स्विमिंग पूलला जाणार आहे माझ्या काकाच्या इथे, तर तेव्हा तुम्हाला भेटते मी. बाय. सो फायनली आमचं स्विमिंग करून सुद्धा झालेलं आहे. आता मी आता घरी आंघोळ बिंघोळ करते. सो आजसाठीच एवढं. आपण पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.